नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुत या अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस भरती, जे की 2016मध्ये झालेली होती. तर चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 22 मार्च. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भात. समोरचा प्रश्न पाहू. लहान मुलांमध्ये मूडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये मूडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डी जीवनसत्व. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 763. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता शब्द अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रकाश. समोरचा प्रश्न पाहू. गीत रामायण हे कोणी लिहिलेले आहे? प्रश्न आहे, गीत रामायण हे कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ग. दि. माडगूळकर. समोरचा प्रश्न पाहू. प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो? प्रश्न आहे, प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 8 मिनिट 20 सेकंद. समोरचा प्रश्न पाहू. अकलेचा खंदक या वाक्यप्रकाराचा अर्थाशी साम्य असलेला पर्याय निवडा. प्रश्न आहे, अकलेचा खंदक या वाक्यप्रकाराच्या अर्थाशी साम्य असलेला पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मूर्ख मनुष्य. समोरचा प्रश्न पाहू. टेलिफोनचा शोध कोणी लावला? प्रश्न आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सर अलेक्झांडर ग्राहम बेल. समोरचा प्रश्न पाहू. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? प्रश्न आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बॅरोमीटर. समोरचा प्रश्न पाहू. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे, जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बुलढाणा जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न पाहू. 0.3 गुणिले 0.3 गुणिले 0.03 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 0.0027. समोरचा प्रश्न पाहू. 64 भागिले 0.08 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 800. समोरचा प्रश्न पाहू. राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे होते. रामला एकूण मताच्या 30% मत पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 650 जणांनी मतदान केले. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिलेल्या पर्यायापैकी कोणते मासिक प्रसिद्ध केले जाते? प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिलेल्या पर्यायीपैकी कोणते मासिक प्रसिद्ध केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दक्षता. समोरचा प्रश्न पाहू. आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे? प्रश्न आहे, आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, निळा आहे. हा प्रश्न तर सर्वांना माहितीच असायला पाहिजे. समोरचा प्रश्न पाहू. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? प्रश्न आहे, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पश्चिम बंगाल. समोरचा प्रश्न पाहू. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात उजळणारा ग्रह कोणता? प्रश्न आहे, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बुध. समोरचा प्रश्न पाहू. पोलाद हे संमिश्र कशापासून बनतात? प्रश्न आहे, पोलाद हे संमिश्र कशापासून बनतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लोह आणि अर्बन. समोरचा प्रश्न पाहू. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 15 तालुके आहेत. समोरचा प्रश्न पाहू. त्रिकोण बरोबर ABC मध्ये भुजा AB बरोबर 5 सेंटीमीटर, भुजा AC बरोबर 5 सेंटीमीटर आणि भुजा BC बरोबर 8 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 12 चौसेमी. समोरचा प्रश्न पाहू. 15 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे किती अंश
फॅरनहीट तापमान आहे. प्रश्न आहे 15 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे किती अंश फॅरनहीट तापमान? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 77 अंश फॅरनहीट. समोरचा प्रश्न पाहू. सूर्यमालेतील सूर्यापासून 4थ्या क्रमांकावर असलेल्या ग्रहाचे नाव काय आहे? प्रश्न आहे सूर्यमालेतील सूर्यापासून 4थ्या क्रमांकावर असलेल्या ग्रहाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मंगळ. समोरचा प्रश्न पाहू. उज्जैन येथील कुंभमेळ्यामध्ये साधू तसेच भाविक कोणत्या नदीत पवित्र स्नान करतात? प्रश्न आहे उज्जैन येथील कुंभमेळ्यामध्ये साधू तसेच भाविक कोणत्या नदीत पवित्र स्नान करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शिप्रा. समोरचा प्रश्न पाहू. स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? प्रश्न आहे स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्वामुळे. समोरचा प्रश्न पाहू. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? प्रश्न आहे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमोमीटर. समोरचा प्रश्न पाहू. 0.007 गुणिले 0.2 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 0.0014. समोरचा प्रश्न पाहू. नाशिकची टिंबटिंब प्रसिद्ध आहे. प्रश्न आहे नाशिकची टिंबटिंब प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही स्वतः द्या, कारण की या प्रश्नाचं उत्तर सर्व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना यायलाच हवं. समोरचा प्रश्न पाहू. नाशिक रोड येथे टिंबटिंबचा कारखाना आहे. प्रश्न आहे नाशिक रोड येथे टिंबटिंबचा कारखाना आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चलन छपाई. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब येथे भात गिरण्या आहेत. प्रश्न आहे टिंबटिंब येथे भात गिरण्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. समोरचा प्रश्न पाहू. नाशिक जिल्ह्याचा टिंबटिंब भाग डोंगराळ आहे. प्रश्न आहे नाशिक जिल्ह्याचा टिंबटिंब भाग डोंगराळ आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम व मध्य. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब येथे दर टिंबटिंब वर्षांनी कुंभमेळा भरतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. समोरचा प्रश्न पाहू. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान कुठे आहे? प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भगूर. समोरचा प्रश्न पाहू. गंगापूर धरण कशासाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न आहे गंगापूर धरण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मातीसाठी. समोरचा प्रश्न पाहू. राऊतबारी घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे राऊतबारी घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. समोरचा प्रश्न पाहू. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे मोठ्या नळातून रिकाम्या टाकीत. प्रश्न आहे मोठ्या नळातून रिकाम्या टाकीत पाणी सोडल्यास टाकी पाण्याने भरण्यास 20 मिनिटे वेळ लागतो. तीच रिकामी टाकी छोट्या नळातून टाकीत पाणी सोडल्यास 30 मिनिटात भरते. जर मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही नळातून त्या रिकाम्या टाकीत पाणी सोडले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 12 मिनिटे लागेल. समोरचा प्रश्न पाहू. इस्रो ही संस्था कशाशी निगडीत आहे? प्रश्न आहे इस्रो ही संस्था कशाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अवकाश संशोधन. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यात नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वारणा. समोरचा प्रश्न पाहू. सायना नेहवाल हे कोणत्या प्रश्न आहे सायना नेहवाल हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन. समोरचा प्रश्न पाहू. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? प्रश्न आहे ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल. समोरचा प्रश्न पाहू. इकडे 8 तिकडे टिंबटिंब ही म्हण पूर्ण करणारा शब्द कोणता? प्रश्न आहे इकडे 8 तिकडे टिंबटिंब ही म्हण पूर्ण करणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विहीर. समोरचा प्रश्न पाहू. शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात? प्रश्न आहे शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फितूर. समोरचा प्रश्न पाहू. सापाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात? प्रश्न आहे सापाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गारुडी म्हणतात. समोरचा प्रश्न पाहू. धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो? प्रश्न आहे धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा
शब्द काय दर्शवतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण दर्शवतो. समोरचा प्रश्न पाहू. आवठा देऊन टिंबटिंब काढणे ही म्हण खालीलपैकी कोणत्या शब्दाने पूर्ण होते? प्रश्न आहे आवठा देऊन टिंबटिंब काढणे ही म्हण कोणत्या खालीलपैकी शब्दाने पूर्ण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोहळा. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या वाक्याचा प्रकार नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संमिश्र वाक्य. समोरचा प्रश्न पाहू. मराठी भाषेत एकूण किती पारंपरिक वर्ण आहेत? प्रश्न आहे मराठी भाषेत एकूण किती पारंपरिक वर्ण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 48 वर्ण आहेत. समोरचा प्रश्न पाहू. नाक मुठीत धरणे या वाक्यप्रकारचा अर्थ सांगा. प्रश्न आहे नाक मुठीत धरणे या वाक्यप्रकारचा अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शरण जाणे. समोरचा प्रश्न पाहू. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? प्रश्न आहे ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वि स खांडेकर. समोरचा प्रश्न पाहू. कर्नाडा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे कर्नाडा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पाहू. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. समोरचा प्रश्न पाहू. 1,9,25,49 टिंबटिंब या अंकमालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 81. समोरचा प्रश्न पाहू. एका धन संख्येच्या वर्गातून त्यांची प्रश्न आहे एका धन संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 338 येते तर ती संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 72. समोरचा प्रश्न पाहू. माफ करा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 17. समोरचा प्रश्न पाहू. एका घड्याळात दुपारचे 3:30 वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? प्रश्न आहे एका घड्याळात दुपारचे 3:30 वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन निर्माण होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 75 मिनिटाचा अंशाचा कोन निर्माण होईल. मित्रांनो, अशा प्रकारे हा पोलीस भरतीचा पेपर संपलेला आहे. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला ऑल करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.